15 दिवसांनी काय होणार, हे जे जिथं तुम्ही कापलंय त्या इथे सुप्तावस्थेमध्ये काही डोळे आहेत. ओके. आज ते दिसत नाहीत, हो. पण हे सुप्तावस्थेतले डोळे हळूहळू फुटायला सुरुवात होते. इथे काय होईल, साल हळूहळू ते करावी लागेल. कदाचित तुमच्याकडे कमी लागेल, आमच्याकडे जास्त लागते, कारण आर्द्रता आहे. तुम्हाला मी इकडे कसं तो क्रॅक करतो ते दाखवतो. इथे हे सुप्तावस्थेतले डोळे आता फुटायला सुरुवात झाली. बरोबर. आणि हा डिंक यायला लागला. हे बघा, ते इथून डोळे बाहेर पडणार. हा गमॉसिस नाही, म्हणजे रोग नाहीये. ओके. ते डोळे जे असे बघा, हे जे आहेत हे दिसत आहेत का डोळे, हे बघा यायला लागले. हे बघा, हे डोळे ज्यावेळी बाहेर पडायला लागतील त्यावेळी ते क्रॅक करतील, आणि ते क्रॅक करताना डिंक येईल. त्याच्यावरती परत क्लोरोपायरीफॉसची फवारणी करणं गरजेचं आहे. ती चुना आणि मोरचूटची फवारणी याच्यावर करणार. ज्यावेळी तुम्ही फवारणी करणार त्यावेळी तुम्हाला दिसणार नाही की त्याच्यावर रंग आलाय. साधारणपणे आज फवारणी केली तर उद्या येऊन बघितलं तर तुम्हाला त्याच्यावरती रंग दिसेल. आता काय होईल पुढे, साधारणपणे हे बघा आता फुटायला लागलं. एक 40-45 दिवसापर्यंत फुटवे पहिले इथे येतील. ते दुसरं झाड तुम्हाला दाखवतो. मग या म्हणजे पुनरुज्जीवन झाडाचं करताना झाडाच्या फांद्या कापणं हे माझ्या दृष्टीने कमी महत्वाचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे विरळणी करणं. ही विरळणी तुम्ही इथल्या जोपर्यंत फुटव्यांची करत नाही तोपर्यंत आपल्या झाडाचं उत्पादन कमी करायचं नाहीये. उंच वाढलेलं झाड खाली आणायचं, म्हणजे उत्पादक फांदे आपल्या इथं पण निर्माण करायचं. त्याची पक्वता याच्यावरती ते फुटण्याचं किती दिवस लागतात ते कळेल. मग इथं तुम्हाला एकदा तुम्ही थिनिंग केलं किती ठेवायचं, तर समजा इथे एवढा भाग आहे तर इथे तुम्हाला 3 ते 4च डोळे ठेवायचे. बाकी सगळे तुम्हाला साधारण 60-70% फुटवे ते काढून टाकायला लागतात. त्याच्यामध्ये सुद्धा असे आतमध्ये येणारे आहेत ते काढायचे. बाहेरच्या बाजूला ते ठेवायचे. हां, हे काढल्यानंतर परत एकदा इथंच त्याच्या बुंद्याशी परत फुटणार. ते परत एकदा काढलात, पहिले 2 थिनिंग झाले की मग खालच्या बाजूचे डोळे हळूहळू स्प्राउट व्हायला लागत आहेत. छोट्या छोट्या फांद्या इथे ज्या रिटेन होतील तिथं लवकर फुटवे आले दिसतील बघा, कारण हा डोळा वरती आलेला होता ऑलरेडी. हे गुंजासारखं दिसते ना, हे बघा. का तर ती जी फांदी आहे ती कमी वयाची आहे, त्यामुळे त्याला लवकर फुटणार. असं तुम्हाला करायला लागेल. ते लावून झालं. ते जे औषध आहे ते 4 मिली पर लिटर घ्यायचं आहे. क्लोरोपायरीफॉस. आपण युजली बाकी फवारण्यासाठी किडीसाठी 2 मिली घेतो, पण इथं ते 4 मिली घ्यायचं आहे. आणि झाडाचं पूर्ण खोड मंद